नमस्कार, वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज टिफिन सिरीजचा एपिसोड नंबर 33 घेऊन आलेलो आहोत। त्यासाठी बघूया आपण काय बनवतो आहे। मस्त असं पॅन गरम करायला ठेवलेला आहे। पॅनमध्ये टाकलेला आहे छोटे 2 चमचे तेल, त्याच्यानंतर 1 चमचाभर छोटा जिरा टाकलेला आहे। मस्त तडतडतंय जिरा, त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण कढीपत्त्याची पाने भरपूर अशी, मस्त अशी ती पण तडतडली, थोडी बघा तडतडायला लागलेली आहे। त्याच्यानंतर अशा याच्यामध्ये उभ्या आपण बटाटा चिरून घेतलेला आहे। हे एका बटाट्याचेच किस आहे, एवढा मोठा असे आपण कट करून घेतलेला आहे। म्हणजे मोठा बटाटा मोठ्या साईजचा होता, त्याच्यानंतर सोलून वगैरे अशा पद्धतीने पातळ ह्याच्यामध्ये उभा कट करून घ्यायचा आहे आणि तेलावर पहिले आपण तो परतवायचा आहे असंच, आणि त्याच्यानंतर झाकण ठेवून आपण त्याला शिजू द्यायचा। पातळ आहे, उभा असला तरी पातळ खूप आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ लागत नाही। अगदी 2 ते 3 मिनिटात मस्त असं हे होतो, शिजला जातो। इथे बटाटा बघा खाली थोडंसं चिकटायला वगैरे लागलेला आहे, म्हणजे प्रॉपर आणि शिजला गेलेलाही आहे। पुन्हा एकदा व्यवस्थित आपण मिक्स करायचं आहे आणि ते खाली चिपकलेला तो अजून भारी लागतो, त्याच्यामुळे मस्त असं मोकळा करून घेतलेला आहे। पुन्हा त्याच्यामध्ये आता मसाले टाकूया आपण। इथे काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकलेली आहे, थोडीशी हळद टाकलेली आहे, थोडेच टाकते मसाले, बाकी आपल्या मुलांच्या आवडीनुसार टाकायचं। थोडासा गरम मसाला टाकलेला आहे चिमूटभर एवढा। त्याच्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे। अगदी बेसिक मसाले, जास्त मसालेही न वापरता आपण मस्त असं इथे आलू भुजिया मस्त तयार होते आणि चपातीबरोबर भाकरीवर खायला खूप भारी लागते। नक्की बनवा, माझ्या लेकाला तर खूप आवडली, बनवली होती तेव्हा, त्याच्यामुळे तुम्हीही नक्की ट्राय करा। मुलांना, लहान मुलांना तर खूपच आवडेल आणि जास्त असं फ्लेवरफुल वगैरे पण नाही, साधी सिंपल अशा आहे, त्याच्यामुळे मुलांना नक्की आवडेल अशा पद्धतीने खायला। आता याच्यात मी टाकते आहे शेंगदाण्याचं कूट। माझ्याकडे ऑलरेडी तयार केलेलं होतं भाजलेलं शेंगदाण्याचं कूट, ते टाकलेलं आहे छोटे 2 ते 3 चमचे एवढे। शेंगदाण्याचं कुटाचं ते दाताखाली जेव्हा येतं ना, तेव्हा खायला खूप भारी लागतं, त्याच्यामुळे मी इथे मस्त असं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा छान एकजीव करून घ्यायचं आहे। आपण व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि इथे आता टाकणार आहोत आपण चवीनुसार मीठ आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया, जेणेकरून मीठ व्यवस्थित सगळीकडे टाकलेले आहे, लागलं जाईल व्यवस्थित असं। आणि इथे पाण्याचा बघा अजिबात वापर न करता मस्त असं झटपट होऊन जाते। अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये ही आपली आलू भुजिया मस्त तयार होतात आणि पातळ वगैरे चिरलेले असल्यामुळे पटकन शिजलंही जातं मस्त असं, जास्त टाईम लागत नाही बनवायला। सकाळच्या घाईमध्ये आपण पटकन मुलांच्या किंवा मिस्टरांच्या वगैरे टिफिनमध्ये अशा पद्धतीने देऊ शकतो। आता छान एकजीव करून झाल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि पुन्हा एकदा एकजीव करूया मस्त असं, की आपलं इथे आलू भुजिया आपल्या तयार होणार आहे। आणि इथे बघा तुम्हाला चेक करून दाखवते, इझिली तुटला जाते, म्हणजे प्रॉपर असा शिजला गेलेला आहे बटाटा आणि मस्त असं इथे तयार झालेला आहे। थंड झाल्यानंतर आपण आता टिफिनमध्ये भरायला घेऊया। पहिले आलू भुजिया याच्यामध्ये टाकते छोट्या डब्यामध्ये, त्याच्याबरोबर खाण्यासाठी आपण देणार आहोत चपाती। मी इथे चपाती वगैरे बनवली आहे, तुम्ही भाकरी वगैरे मुलांना जसं जे आवडेल ते देऊ शकता। इथे आलू भुजिया सर्व केलेला आहे, त्याच्यानंतर आपण आता इथे 2 चपात्या ठेवणार आहोत आणि मस्त टेस्टी डिलिशियस असं आलू भुजिया आणि चपाती तयार आहे। हा आहे याचा फायनल लुक, दिसायला खूप भारी आणि खायला तितकाच टेस्टी असं आपलं इथे टिफिन सिरीजचा एपिसोड नंबर 33 कंप्लीट झालेला आहे। कसा वाटला मग तुम्ही नक्कीच सांगा, आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब।